त्याच्यामुळे आम्ही 1-2 दिवसांना जाणार आहे, कारण ओंबोची फॅमिली आज जाणार आहे संध्याकाळी. आपण त्या ट्रकमध्ये सगळं माल टाकणार आहे. आता इथून गावाकडून गाडी निघलेली आहे सगळी आपली, आता जालन्याला जाणार आहे. जालन्याला गेल्यानंतर त्या गाडीमध्ये दुसऱ्या गाडीमध्ये टाकायचंय, मोठ्या गाडीमध्ये ओंबोचा माझं. परेशानी म्हणजे असा विषय चालू आहे की गाडी 2 मिनिटं सुद्धा शांत बसू नाही शकत. हे बघा गाडीचे सगळं गड्डे गुड्डे सगळे आदळतच चालू आहे, कारण बॅक एंडला बसायचं म्हटलं लय अवघड आहे. रामभाऊ आणि आज जायचंय आपल्याला, पण मधातच एक काम आलेलं आहे. काम जे आलेलं आहे ते असं आलेलं आहे की आपल्याला आईला हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. आता आईच्या हॉस्पिटलचं काम आहे, कारण तिला 25 तारखेला बोलवलं होतं त्यांनी डबल चेकअप करण्यासाठी. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचा विषय असा आहे की सगळा पसारा भरणं चालू आहे. आजीचा, माझा, वैष्णवीचा, आईचा, म्हणजे सगळ्या आपापल्या पद्धतीनं, आणि सगळे भांडे गिंडे चट भरलेले. आज जायचंय आपल्याला, पण मधातच एक काम आलेलं आहे. काम जे आलेलं आहे ते असं आलेलं आहे की आपल्याला आईला हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. आता आईच्या हॉस्पिटलचं काम आहे, कारण तिला 25 तारखेला बोलवलं होतं त्यांनी डबल चेकअप करण्यासाठी, आणि दुसऱ्या डोळ्यासाठी पण थोडंफार आहे. तर ते म्हणे आम्ही करून देऊ, तर तुम्ही 25 तारखेला या म्हणून. आणि आपलं पुण्याला जाण्याची तारीख 25च होती, पण आता काही कारणास्तव आपल्याला ती कॅन्सल करावं लागली. आणि आपण फक्त आज पसारा टाकतोय, कारण आज जाणार आहे ओंबो आणि त्याची फॅमिली, कारण त्यांना घेऊन जाणार आहे मी. आणि त्याच्यानंतर 1-2-4 दिवसानं यांना घेऊन जाण्याचा प्लॅन चालू आहे. कारण काय आहे माहिती आहे का, जायचं सगळ्यांना होतं, पण सगळं गोंधळच झालेलं आहे. कारण तिकडून ताई आली, तिला मावशीची इथं घेऊन जायचं होतं. त्या हिशोबानं आपल्याला हे करता आलं नाही, कारण नानाला पाठवलं तिच्यासोबत. कारण मला जायचं होतं, पण आईला मला हॉस्पिटलला घेऊन जायचं आणि हे पसारा भरायचा आहे. सगळ्या सोबतच गोष्टी आल्या, त्याच्यामुळे मला काही जाता आलं नाही. ती मला म्हटली चल म्हणून, पण मग ह्या कामामुळे मला नाही जाता आलं. त्याच्यामुळे मी तिला नानाला पाठवलं तिच्यासोबत, कारण तिच्यासोबत पण आरुषी आहे, दादू आहे. हे 2 जण असल्यामुळे ते परेशान करते एकटीला. त्या हिशोबानं आपण नानाला पाठवलेलं आहे. कारण काल मी ओंबोची ताईला सोडायला गेलो, येताना मग हिला घेऊन आलो, जालन्याला सोडलं. नानाला रात्री मुक्कामी तिथं पाठवलं. सगळं गोंधळच आहे, कारण नानाने हे बघा अशी पॅकिंग केलेली आहे सगळी. हे बघा आजीची पण सगळे ते भाथायले, म्हणजे पेटी गिटी सगळं आपण भरलेलं आहे. त्या हिशोबानं ते ऐकावंच चालायचं. आईच्या डोळ्याचं आज चेकअप असल्यामुळं तिला जायचंय ना. आता पोरगी पण मागे लागलेली आहे. दिद्या यायचं तुला? कुठं यायचं? बोल यायचं माझ्यासोबत? इकडं बघा हे पसारा, तिच्या तिकडं भांडे थैल्या सगळं गोंधळच आहे. फ्रीज तिकडं काढून ठेवलेलं आहे. आता गाडी येणार आहे 12 वाजेला, आपल्या इथली ती छोटी गाडी. इथून पसारा सगळा जालन्याला घेऊन चाललोय. जालन्याहून डबल तिथं मोठी गाडी आहे, त्या मोठी गाडीत तिथं डबल आपल्याला तिथं पसारा भरायचा आहे. सगळं आता म्हणजे वेळच लागणार आहे सगळ्या गोष्टींना. पण आता काय करणार, त्याला पर्याय नाही. बाकी सगळं सामान भरलेलं आहे. जे भरलं ते भरलं. आता लक्ष करतो. हा, पण मग अजून पण वैष्णवी तुला टाइम आहे, कारण 2 तास, अजून 2-3 तास जे राहिलं बारीक बारीक गोष्टी सगळ्या, डब्बे बिब्बे सगळ्या गोष्टी हे करून घ्या. बघू इन्व्हर्टर नंतरच घेऊन जाऊ. इन्व्हर्टर नाही, याला घेऊन जाऊ आपण फिल्टरला. नाही इन्व्हर्टर राहू दे, इन्व्हर्टरला मी दुसरे. नाही लसणचा काय विषय? लसण राहू द्यायचा. काही घेतला का? दोघांना पुरण का? थोडाफार त्यांना लागलं. मग आणखी 4-2 दुड्या काढावं लागते. काढून घ्या, काय ठेवून तरी इथं जाऊ घेऊन. ए बम्या, ए बम्या, हे बघा ही पण तयार झाली. तिला आज आता पहिल्या वेळेस तिला वैष्णवीनं न नेता आपण सानूला नेतोय. आज रात्री का नाही काय माहिती आई सोबत. त्या हिशोबाने दीदी यायचं तुला? माझ्यासोबत यायचं का? मम्मी आई सोबत येणार नाही. आता जांभळ्या द्यायला वैष्णवी ती गाडीत बी झोपती का काय काय माहिती. आता वैष्णवीला नाजीला घरी ठेवतोय. गाडी झोपतील तू? झोपशील गाडीत? चल ती आई चालली, आई चालली.
अप्पा काय म्हणते तुला? नाही नाही काही नाही कर. ए तिला हे कर ना. तर हे बघा इकडे हे पसारा सगळा पसारा झाला. इथला आपण ड्रेसिंग नेलंय, बाकी इथल्या खुर्च्या नेल्या, कूलर इथंच ठेवलेलं आहे, फॅन पण इथंच ठेवलेले आहे, बाकीचं बघा. आणि मी जालन्याला गेलेलो होतो, आपले मित्र आले होते, रामभाऊ आला होता, निरंजन आला होता, सोन्या होता. या तिघांनीच गाडी भरली, गाडी पण पुढं पाठवून दिलेली आहे. आणि इकडं बघा फ्रीज गायब झालेलं आहे आणि बघा सगळा पसाराच झालेला आहे इकडे. आपल्या स्वयंपाकाला ठेवले का बाबा भांडे काही? हे बघा हे तुम्हाला वाटत असेल की हे सगळं इथंच ठेवलंय, पण हे सगळे जे जुने भांडे आहे ना ते आपण इथंच ठेवलेले, कारण हे म्हणजे आपल्याला कधी मध्ये इकडे जर आलो तर त्याला लागण्यासाठी नाही का रे. हा आणि आता आपल्याला जर समजा जे भांडे घेतलेले ते सगळे पॅकच झालेले होते आपले, कारण लग्नाचे जे भांडे होते आपण ते डायरेक्टच तिकडे घेतलेले, गोणीत पॅकच केलेले होते ते नाही का रे. बाकी आता इकडे एक गॅस ठेवलेला आहे आणि शेगडी ठेवलेली, बाकी एक शेगडी होती आणि एक टाकी दुसरी एक्स्ट्राची होती ती आपण घेऊन गेलेलो आहे. आता थोडं स्वयंपाक चालू आहे, कारण आता जेवायचं लय वेळेचं आपण म्हणजे सकाळचं जेवण सुद्धा केलं नाही. आईला घेऊन मी जालन्याला गेलो होतो. आई तुझ्या डोळ्याचं आता ओके झालंय? आईच्या दोन्ही डोळ्याचं काम ओके झालेलं आहे आता, कारण तिच्या दोन्ही डोळ्याचं काम आपण एक याचं ऑपरेशन आणि एक याचं ते लेझर ट्रीटमेंट केली थोडी, तर ओके झालेलं आहे. इकडं बघा हे पसारा सगळा. गव्हाच्या गोण्या किती टाकले रे? 5. आजी नेला का तुमचा कॉट? इथं कॉट होता आजीचा, ते पण घेऊन गेले. टीव्ही काढलेली बघा, जेवढं बसलं तेवढं त्याने नेलंय का गाडीत, कारण बाकीचं बसत नाहीये, ते मला गाडीवर न्यायचंय, नाही तर मग मोठ्या गाडीत. ते दाखवा आजी काय ते. वा वा वा, हे बघा अल्बम मधला फोटो दाखवतो तुम्हाला माझा असला तर. अच्छा हे बघा याच्यात मी कुठं दिसतोय, ह्या साईडला मी आहे, रोहिणी ताई आहे, नीता ताई आहे आणि चिंद्रे बिंद्रे. कधीचा फोटो असं नाही, कधीचा असं ना 10 वर्ष झाले का जास्त. हे असं पसाऱ्यात सापडतंय. आणि आजीची पॅक. आजी तुमची ती काय दिलं तुम्ही? पेटी दिली का? आजीची पेटी गेली. आणि हे बघा त्यांची ही एक बॅग, ही बॅग बी घ्यायची का आजी? ही तुम्ही आता बांधून ठेवलेली बॅग पण घ्यायची का? बरं बरं बरं. वैष्णवी तुझं सगळं दिलं का आता? तू साड्या बिड्या सगळं. तर आता आमचा विषय असा झालेला आहे, आजीची पिवशी द्या कुठतरी पसाऱ्यात दिली होती तेवढी. बाबा ती 4 वेळेस दिली आल्यापासून ते हे 4 वेळेस दिली. काय हरभरा आहे का सोयाबीन? उद्या टाकून द्या. आता विषय असा झाला की आमचं जालना आजच जायचा प्लॅन नव्हता, पण नाना तिकडे गेले, तुम्हाला सांगितलं मी सकाळी, त्याच्यामुळे आम्ही 1-2 दिवसानं जाणार आहे, कारण ओमभोची फॅमिली आज जाणार आहे संध्याकाळी. आपण त्या ट्रक मध्ये सगळं माल टाकणार आहे. आता इथून गावाकडून गाडी निघलेली आहे सगळी आपली, आता जालन्याला जाणार आहे. जालन्याला गेल्यानंतर त्या गाडीमध्ये दुसऱ्या गाडीमध्ये टाकायचंय, मोठ्या गाडीमध्ये ओमभोचं माझं सामान आणि निरंजनचं सामान. त्या हिशोबानं आता जेवायला भूक लागलेली आहे, त्या हिशोबानं करेल बाकीची. हे बघा सगळी घाण झालेली इथं, सगळी धूळ टीव्ही काढले. आता 2-3 दिवस राहायचे. गॅस हे अर्धा भरलेला आहे, त्याच्यावर कसं तरी काढणे आपल्याला 1-2 दिवस. हे बघा आप्या बी उठलेला आहे. तिला आज विशेष म्हणजे सानवीला एकटीलाच नेलं होतं आपण जालन्याला आई सोबत, तर भरपूर वेळ आपल्या सोबत होती ती. हे बघा हे नद्या कुठं गेला होता तू? घर बी सगळं मोकळं झालंय, माडीवर बी सगळं मोकळं करून टाकले. नानानं सगळं पॅकिंग करून ठेवलेलं होतं, बरं झालं. तर चला ओम भो, हे बा ह्या माणसाला आणलं होतं आज मी इकडं सामान भरायला. माझ्या घरचं सामान चालू आहे भरणं आणि हे मला इकडे आणले. आम्ही येऊस तर सगळं पॅक झालं होतं, मला वाटलं काय घरी राहील, पण आम्ही थोडंफार टाकलं. आता बाकीचं जे आहे ते गाडीवर घेऊन जायचंय.
अर्जंटमध्ये. आणि बाकीचं मग ओमभाऊच्या घरचं सामान आणायचं राहिलेलं आहे अजून, ते पण गल्लीत गाडी जात नाही त्याच्यामुळे बाहेर आणावं लागणार आहे. तर चला भेटतो मी तुम्हाला सामान भरण्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला लक्षात येईनच ते आता जेवण करतो. बाय बाय. परेशानी म्हणजे असा विषय चालू आहे की गाडी 2 मिनटं सुद्धा शांत बसू नाही शकत. हे बघा गाडीचे सगळं गड्डे गुड्डे सगळे आदळतच चालू आहे. कारण बॅकएंडला बसायचं म्हटलं लय अवघड आहे. रामभाऊ आणि राहुल समोर बसलेले आणि ओमभाऊचे पप्पा पण समोर बसलेले. विषय आमच्या चौघांचा आहे. आम्हाला पण पुढं बसायला चान्स होता पण नाही, आम्हाला बसायचं होतं पाठीमाग. तर झाली अशी परेशानी. आता वाजलेत किती? 1 वाजला का? 1 वाजला. आता वाजलेलं आहे रात्रीचे 1 वाजून 7 मिनिटं झालेलं आहे आणि आम्हाला अजून झोपा नाही आहे. आम्ही आत्ता जेवण केलं 1 5 मिनिटं आधी. त्याच्या आधी पण झोप नाही, याच्यानंतर बी झोप येणार नाही. कारण एवढी गाडी आदळती आहे ना, आणि आम्ही मागं असल्यामुळे सगळा पसारा पडायला लागला अंगावर यायचं, त्याच्यामुळे सगळी परेशानी होती. तर बघू आता. मला अजून बी पोहोचेपर्यंत अजून 150 किलोमीटर आहे. पोहोचेपर्यंत तुम्हाला ते हाल दाखवतच आमचे. हां, कारण काय एका तासाला मी 1-2 मिनिटाचा व्हिडिओ घेणार आहे. कारण तुम्हाला हाल कळाले पाहिजे. पुण्याला जाणं एवढं सोपं नाही आहे, आदळत जाणं म्हणजे. तर चला, हां भेटतो तुम्हाला अजून 1 तासात.